नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. कष्ट आणि आत्मविश्वासाच्या बळावर ठाण्याच्या मयुरेश कोटियनने स्पेशल राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्ण झळाळता इतिहास घडवला आहे. हरियाणा येथे 1 ते 7 फेब्रुवारी दरम्यान पार पडलेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेमध्ये मयुरेशने 100 मीटर धावण्यामध्ये सुवर्ण पदक पटकावत सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. तर भालाफेक प्रकारामध्ये कांस्य पदक मिळवत आपल्या अष्टपैलू क्षमतेची साक्ष दिली आहे. स्पेशल ऑलिम्पिक्स भारत यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेमध्ये देशभरातून आलेल्या खेळाडूंमध्ये मयुरेशने दाखवलेली शिस्त, संयम आणि लढाऊ वृत्ती ही केवळ पदकांपुरतीच मर्यादित नव्हती, तर मानवी क्षमतेच्या अमर्याद ताकदीचा ठाम संदेश देणारी ठरली. अडचणींवरती मात करत राष्ट्रीय स्तरावरती प्रथम क्रमांक मिळवणे ही मयुरेशसाठी वैयक्तिक यशापेक्षा अनेक पटींनी मोठी सामाजिक प्रेरणा ठरली आहे. या उज्ज्वल यशामागे सातत्यपूर्ण प्रशिक्षण, योग्य मार्गदर्शन आणि संस्थेचे भक्कम पाठबळ महत्त्वाचे ठरले आहे. मयुरेश हा मधुशाला या संस्थेमध्ये प्रशिक्षण घेत असून तिचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. कार्यकारी सचिव व महासंचालक योगेंद्र शेट्टी, शिक्षक राजेंद्र जगताप आणि प्रशिक्षक दत्ता चव्हाण यांनी मयुरेशच्या क्षमतेवरती विश्वास ठेवत त्याला घडवले आहे. शिस्तबद्ध सराव, आत्मविश्वास वाढवणारे मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण मेहनतीमुळे मयुरेश राष्ट्रीय स्तरावरती झळकू शकला. ठाण्यातील 2 दिग्गज क्रिकेटपटूंमधील एक उच्च दाबाच्या सामान्यतः श्रीमा विद्यालयात वसंत विहार स्कूलवर विजय मिळवित प्रतिष्ठित अंडर-14 ॲडव्होकेट रमाकांत ओवलेकर टूर्नामेंट ट्रॉफी जिंकली आहे. शिस्तबद्ध गोलंदाजी आणि धाडसी फलंदाजीचे परिभाषित केलेल्या सामान्यतः श्रीमा विद्यालयाने 2 विकेटने विजय मिळवला आहे. वसंत विहारने 129 धावांचे लक्ष्य ठेवले. फायनलची सुरुवात वसंत विहार स्कूलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याने झाली. तथापि श्रीमाच्या क्लिनिकल गोलंदाजी आक्रमणासमोर त्यांना बाहेर पडणं कठीण झालं. मानव पोकरने 46 धावांची लौकिकपूर्ण खेळी करत डावाचे नेतृत्व केलंय, तर पार्थ खापणे आणि दक्ष नाईक यांनी थोडक्यामध्ये प्रतिकार केलाय. श्रीमा विद्यालयाचा स्टार गोलंदाज विवान मांजरेकर होता, ज्याने 6.4 षटकांमध्ये 22 धावांमध्ये 4 बळी घेत संघातील सर्व खेळाडूंना धुळीस मिळवून दिली. अर्जुन चिरटवाले यांनी 18 धावांच्या शिस्तबद्ध स्पेलमुळे दबाव कायम ठेवला आणि अखेर वसंत विहारला 39.3 षटकांमध्ये 128 धावांमध्ये बाद केले. 129 धावांचा पाठलाग करताना श्रीमा विद्यालयाचे नेतृत्व ध्रुव सोनारने केले. 64 चेंडूंमध्ये 44 धावांची त्यांची अतिशय खेळी विरोधी संघापासून दूर नेली. त्याला रणवीर सिंगमध्ये एक स्थिर जोडीदार मिळाला, ज्याच्या संयमाने संघाला ट्रॅकवर राहण्यास मदत केली. वसंत विहारच्या गोलंदाजींनी उशीर केलेल्या लढतीनंतर श्रीमा विद्यालयाने 2 बळी शिल्लक असताना अंतिम रेषा ओलांडली. स्पर्धेतील पुरस्कार सामन्यानंतरच्या समारंभामध्ये स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. सामनावीर ध्रुव सोनार तसेच मालिकावीर आणि या स्पर्धेतील सर्वोत्तम यष्टिरक्षक श्लोक हावले. झोपडपट्टी किंवा जुन्या इमारतींचा पुनर्विकास करताना मूळ रहिवाशांची विकासकांकडून घोर फसवणूक होते. त्यामुळे महानगरपालिकेने विकासकाला परवानग्या देताना रहिवाशांवरती अन्याय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असे सांगत आमदार संजय केळकर यांनी कोपरी येथील SRA प्रकल्पाबाबत अन्यायग्रस्त रहिवासी, SRA पालिका अधिकारी आणि विकासक यांची संयुक्त बैठक पुढील आठवड्यामध्ये घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. होपाट येथील भाजप कार्यालयात झालेल्या 86व्या जनसेवकाचे जनसंवाद कार्यक्रमामध्ये आमदार संजय केळकर यांनी समाज माध्यमांना माहिती दिली आहे. ते म्हणाले, पुनर्विकासक योजनेमध्ये रहिवाशांची फसवणूक झाल्याच्या 3 तक्रारी प्राप्त झाल्यात. अनेक वर्षे इमारतीत राहणारे रहिवासी विकासकांच्या त्रासाने गांजले आहेत. भाडे मिळत नाही आणि घरही मिळत नाही. अशा रहिवाशांचा हक्क अबाधित राहावा यासाठी महापालिकेनेच काळजी घ्यायला हवी. कोपरी येथील SRA योजनेमध्ये विकासकाने विक्रीची इमारत उभी केली होती. त्यातील सदनिका विक्रीही झाली, पण मूळ रहिवाशांना अद्याप घरं मिळालेली नाहीत. शिवाय विकासकाने जवळपास 5 कोटी रुपये एवढे भाडे थकवल्याचं केळकर यांनी सांगितले. याबाबत पुढील आठवड्यामध्ये संयुक्त बैठक आयोजित करण्यात येऊन सोक्षमोक्ष लावणार असल्याचंही त्यांनी म्हणाले. या कार्यक्रमात नगरसेवक विकास पाटील, भरत चव्हाण, नगरसेविका उषा वाघ, संजय पाटील, अनिल भगत, राजेश जाधव, योगेश भंडारी, सचिन पाटील उपस्थित होते. आज 86वा जनसंवाद कार्यक्रम पोपट येथे आमचा चालू आहे, अजून सुद्धा सुरूच आहे. आणि याच्यामध्ये अनेक बांधकामं जी आहेत ती ठाणे शहरामध्ये जुनी बांधकामं झाल्यामुळे रिडेव्हलपमेंट चालू आहे. आणि या रिडेव्हलपमेंटमध्ये देखील भाड्याने राहणारी जी लोक आहेत, जे 50 वर्ष, 60 वर्ष, 80 वर्ष राहणारे लोक आहेत, यांना जो विकासक येतो
तो प्रचंड प्रमाणामध्ये त्रास देतो. त्याच्याबरोबर योग्य ते ॲग्रीमेंट करत नाही आणि महापालिकेकडनं परवानगी घेऊन बांधकाम पूर्ण करतो आणि जे त्या ठिकाणी मूळ तिथे राहणारे असतात त्यांना देखील त्या ठिकाणी घर दिलं जात नाही. हक्काचं जे त्याला मिळालं पाहिजे, जो राहतो त्याचा हक्क अबाधित राहायला पाहिजे. राहील त्याची जमीन, कसेल त्याची जमीन जे आपण म्हणतो तसं जो राहणारा आहे त्याचा हक्क जो आहे तो त्या पुनर्विकासामध्ये अबाधित असला पाहिजे. आणि यासंबंधी माझ्याकडे 3 तक्रारी आज आल्या होत्या आणि मी महापालिकेला, शहर विकास खात्याला देखील सांगितलं की हे आपण तपासून बघत जा आणि तिथे जे जे रहिवासी आहेत त्यांचा हक्क अबाधित राहण्याकरता तुम्ही देखील संबंधित विकासाला कुठल्याही परवानग्या देऊ नका. SRAच्या संबंधामध्ये देखील काही वेळेला भाडी दिली जात नाही, काही वेळेला काम ठप्प झालेलं असतं. अशा याच्यामध्ये त्या कोपरीच्या SRA प्रकल्पामध्ये त्याचे विकासक आहेत गुप्ता म्हणून, त्यांनी जवळजवळ 4-5 कोटीची भाडीच राहिलेली आहे. इमारत पूर्ण होते, सेलची बिल्डिंग पूर्ण व्हायला येते, सेलच्या बिल्डिंगची विक्री देखील त्या ठिकाणी केली जाते आणि जे मूळ राहणारे तिथले ज्यांना त्या ठिकाणी आणायचं असतं राहण्याकरता झोपडपट्टी वासियांना, त्यांना भाडी दिली जात नाही. तर याच्यासंबंधी आम्ही आता पुढच्या आठवड्यामध्ये यासंबंधी बैठक घेणार आहोत. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे शहर म्हटलं की डोळ्यासमोर येते ती अभूतपूर्व अवजड वाहनांची वाहतूक, घोडबंदर मार्गावरती कोंडी आणि शहराच्या कोंडी प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या भविष्याची चिंता. परंतु आता ठाणेकरांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. ठाण्यातील बहुचर्चित कोस्टल रोड अर्थात खाडी किनारा प्रकल्पाबाबत महत्त्वाची अपडेट आली आहे. वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या या मार्गाच्या पहिल्या टप्प्याचं काम अवघ्या 8 महत्त्वाचा टप्पा गाठला असून या प्रकल्पातील उन्नत मार्गाच्या पायाभरणी कामांपैकी 50% अधिक काम पूर्ण झाले असून पियर कॅप आणि आय गर्डर उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघातातून नक्कीच दिलासा मिळणार असून सोबत कोंडीतूनही काही अंशी दिलासा मिळणार आहे. ठाणे शहरातील घोडबंदर मार्गावर गेल्या काही वर्षांमध्ये 30 ते 40 मजल्याचे टॉवर उभे राहिले आहेत. पायाभूत सुविधांची पुरेशी वणवा असताना येथील घरांच्या किमती मात्र कोट्यावधी रुपयांची झेप घेत आहेत. असं असतानाही येथे गृहप्रकल्पामध्ये घरे घेण्याचं प्रमाण ठाण्यातील इतर भागाच्या तुलनेमध्ये अधिक आहे. ठाण्याबाहेरील लोकलदार देखील येथे भाड्याने किंवा घर खरेदी करून राहत आहेत. त्यामुळे येथील नागरीकरण वाढले असून वाहनांची संख्या देखील अधिक आहे. त्यामुळे हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. घोडबंदर मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक देखील होते. नवी मुंबई येथील उरण, JPT, नाशिक आणि भिवंडी येथून सुटणारी आणि गुजरात, पालघरच्या दिशेने जाणारी मालवाहू वाहने मुंबई, नाशिक, कापूरपवाडी, मानपाडा, पातलीपाडा, कासारवडोली, गायमुख असा प्रवास करतात. याच भागामध्ये नागरी वस्ती अधिक असल्याने
मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाची कामं देखील सुरू असल्याने मोठ्या प्रमाणामध्ये कोंडी या मार्गावरती होते. पावसाळ्यात वाहनांच्या लांब रांगा लागतात. खड्डे आणि कोंडींमुळे येथील नागरिकांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कोकण ग्रामविकास मंडळ यांच्या वतीने भाजप नगरसेवक सीताराम राणे यांच्या पुढाकारातून ठाण्यामध्ये सुरू असलेल्या भव्य मालवणी महोत्सवामध्ये कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या नावाने उभारलेल्या कलादालनामध्ये दुसऱ्या दिवशी साहित्य संमेलनाची सांगता काव्यवाचनाने झाली. या कवी संमेलनामध्ये तब्बल 38 स्पर्धक कवींनी सहभाग घेत काव्यवाचनाची देखणी जुगलबंदी सादर केली. उन्नती गार्डन मैदानातील स्वर्गीय अजितदादा पवार महोत्सव नगरीमध्ये सुरू असलेल्या मालवणी महोत्सवाचे यंदाचे हे 27वे वर्ष आहे. महोत्सवात कविवर्य मंगेश पाडगावकर दालनामध्ये सायंकाळी काव्यधारा बरसल्या. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी संजोत ढवळे हिने स्वररचित कवितेद्वारे मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने मराठीतील दिग्गज कविवर्याचा उल्लेख असलेल्या कवितेतून अनोखी कवितांजली वाहिली. सखे ग बाई या कवितेतून एकनाथ शेडगे यांनी स्वतः अनुभवलेल्या प्रेमभावना व्यक्त केल्या. जयेश मोरे यांनी नको मोगरा किंवा चाफा सादर केली. तर वयोवृद्ध नवोदित कवी मनमोहन रोगे यांनी शुभ अशुभ या काव्यातून अंधश्रद्धेवरती प्रहार केलेत. रुपाली महाजन हिने नव्या जमान्यातील कविता सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. साहित्यिका प्रज्ञा पंडित यांनी कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन केले. यावेळी व्यासपीठावरती लेखक अनिल कालेकर, रश्मी जोशी आणि कवयित्री ज्योतिष राणे हे काव्यवाचन स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये मातोश्री कैलासवासी यमुनाबाई बाजी राणे पुरस्कारांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना नगरसेवक सीताराम राणे म्हणाले, माझी आई यमुनाबाई राणे ही जरी शिक्षित नव्हती तरी तिच्या संस्कारामुळे आम्ही घडलो. त्या संस्कारक्षम पिढीची जडणघडण व्हावी या हेतूने गेली 17 वर्ष या महोत्सवामध्ये आईच्या नावाने पारितोषिके देत आहोत. दरवर्षी काव्य संमेलन घेतोच, मात्र यंदा साहित्य संमेलनाची नवी रुजवात केली आहे. भविष्यात भव्य संमेलनं भरवून साहित्यिकांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न राहील असं आश्वासित केलं आहे. अवघ्या 7 वर्षाच्या रियांश सानिका दीपक खामकरने अरबी समुद्रामध्ये 30 किलोमीटर एकट्याने पोहून विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. 15 नोव्हेंबर 2025 रोजी 7 तास 30 मिनिटे 11 सेकंदामध्ये हे अंतर पोहून पूर्ण केलेल्या त्यांच्या पराक्रमाची नोंद लंडन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झालेली आहे. रियांश खामकरने स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनचे प्रशिक्षक कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणाचे धडे घेत असून ठाणे महापालिकेच्या कैलासवासी मारोतराव शिंदे तरण तलाव येथे नियमित सराव करत आहेत. रेयांशच्या या यशामुळे ठाणे महानगरपालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याचं सत्कार प्रसंगी महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी नमूद केले आहे. यावेळी महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्या हस्ते गोवा येथे हवाई बीच ते हवाई वेल्ला बीच येथे 26 जानेवारी 2026 रोजी 10 किलोमीटर सागरी किलोमीटर अंतर पार केलेले जलतरणपटू आयुषी आखाडे, सुयश हिंदळेकर, धृती कोळी, समीप्ता हावळ, रियांश खामकर, ओजस मोरे, गार्गी भरणुके, सिद्धी मुपेनेट्टी, विवान गुरसुळे, समर्थ बिल्लारे यांचाही सन्मान करण्यात आला आहे. तसेच जलतरणपटूचे प्रशिक्षक कैलास आखाडे यांचाही सन्मान करण्यात आला आहे. यापूर्वी रियांशने विजयदुर्ग येथील अरबी समुद्रामध्ये मालपे जेट्टी ते वाघोटन जेट्टी हे 15 किलोमीटरचे आव्हानात्मक सागरी अंतर 3 तासामध्ये पोहून पार केलं आहे. 15 किलोमीटरचे अंतर पार करणारा रियांश खामकर हा सर्वात लहान जलतरणपटू ठरला आहे. त्याची दखल इंडिया बुक रेकॉर्डने घेतली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या मारोतराव शिंदे या जलतरंगमध्ये खरं तर बरेच प्रशिक्षण मुलं घेत असतात आणि आपले कैलास आखाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली जे प्रशिक्षण घेतात त्याच्यामधलाच आज आपल्या 7 वर्षीय रेयांश खामकर हा आपल्या अरबी समुद्रात 30 किलोमीटरचं तब्बल जे स्विमिंग आहे ते करून आपल्या ठाणे शहराचं नाव त्यांनी मोठं केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की आज आपल्या
महाराष्ट्राचं नाव पण पुढे जाणार आहे. ठाणे शहरातला हा मुलगा आहे. याच्या आई वडिलांची, याच्या सरांची याच्या मागे मार्गदर्शन आहे आणि ठाणे शहरातून अशी जी मुलं ज्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कुठेतरी प्रयत्न केला जातो, ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून केला जातो, हा सगळ्यात मोठा खरं तर अभिमानाची गोष्ट आहे. आणि हा आज 7 वर्षाच्या मुलाने आपलं वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव त्याचं नोंद केली गेलेली आहे. त्याचा ठाण्याला आणि हा महाराष्ट्राला गौरव आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.